साबुदाणा खिचडीसाठी आपल्याला लागणार आहे रात्रभर भिजवलेला साबुदाणा, बारीक चिरलेला बटाटा, लिंबू, जाडसर वाटलेलं शेंगदाण्याचं कूट, बारीक चिरलेली हिरवी मिरची, जिरे आणि थोडीशी साखर. साबुदाणा बनवण्यासाठी मी इथे मोठा साबुदाणा घेतला आहे. तो पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावा. ते पाणी काढून टाकावे. त्यात दुसरे पाणी घालून जेवढा साबुदाणा आहे तेवढंच पाणी त्यात ठेवावं आणि हा 7-8 तास चांगला रात्रभर भिजत घालावा. जेवढा साबुदाणा आहे त्याच लेवलचे पाणी रात्रभर ठेवले तर सकाळी अगदी हा फुलून साबुदाणा मोकळा होतो. हा अजिबात चिकट होत नाही. पाणी जास्त ठेवू नये, त्यामुळं पाणी जास्त ठेवल्यामुळेच साबुदाणा चिकट होतो. त्यामुळे आपण त्याच लेवलने पाणी ठेवावे. आता आपण या भिजलेल्या साबुदाण्यामध्ये घालूयात मीठ. त्यानंतर आपण यात घालूयात चमच्याभर साखर. साखर ऑप्शनल आहे, तुम्ही स्किपही करू शकता. आता आपण यात घालणार आहोत जाडसर वाटलेलं शेंगदाण्याचं कूट. साबुदाण्यामध्ये कूट आधीच टाकल्यामुळे साबुदाणा परतताना अजिबात चिकट होत नाही. तो एकदम मोकळाफट्ट होतो. त्यामुळे कूट आधीच टाकून घ्यावे. आता फोडणीसाठी मी तेल टाकत आहे. तुम्ही उपवासाला तूप खात असाल तर तूप टाकले तरी चालेल. जिरे उपवासाला खात असाल तर टाका, नसेल तर स्किप करा. आता यात बारीक चिरून घेतलेला बटाटा टाकत आहे. बटाट्यामुळे खिचडीला खूप छान टेस्ट येते. यात टाकली आहे चिरलेली हिरवी मिरची. आता हिरवी मिरची आणि बटाटा मंद आचेवर छान परतून घ्यायचा आहे. अशा प्रकारे बटाटा परतला की यात आपण टाकून घेऊयात साबुदाणा. आता ही साबुदाणा खिचडी आपण मंद आचेवर छान परतून घेऊयात. ही खिचडी 5-7 मिनिट मंद आचेवर छान परतून घ्यावी. आता आपण यात पिळूयात शेवटी लिंबू. लिंबूमुळे खिचडीला आंबट अशी छान टेस्ट येते. ही खिचडी छान परतल्यामुळे मऊ होते आणि एकदम मोकळी होते. खाण्यासाठी तयार आहे गरमागरम साबुदाणा खिचडी. या प्रकारे करून बघा आणि आस्वाद नक्की घ्या.